कायदा आहे, म्हणजे नियम आहे, तो या ठिकाणी पाहतोय. तो म्हणजे लक्षात ठेवायचं मुंबई नागरी सेवा प्रवास भत्ता नियम 1959. हा नियम आजच्या या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. चला बघा, तुम्हाला विनंती असेल की तुमचे अजून कोणी जवळचे मित्र कंपनी असतील, त्यांनी जॉइन केलेली नाही, तर त्यांना निश्चितपणे काय करायचं तर बॅच जॉइन करायला, म्हणजे जर ते जॉइन करणार असेल तर त्यांना लवकरात लवकर सांगा, जेणेकरून अभ्यासक्रम पुढे जाता कामा नये. ठीक आहे. जर गेल्यानंतर मग ते वाढून जातं ओझं. ठीक आहे. सो ते त्यांना सुद्धा सांगायचं की बॅच सुरू झालेली आहे, तर या ठिकाणी बॅच जॉइन करून घेऊ शकता डिपार्टमेंटल साठी तुम्हाला. आणि तुमचा वैयक्तिक अनुभव जो आहे, ज्यांनी हे लेक्चर पाहिलेले आहेत, ते तर निश्चितपणे तुम्ही तुमचा सांगू शकता. ठीक आहे. चला मग सुरुवात करूया आपण आपल्या सेशनला. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की या ठिकाणी मुंबई नागरी सेवा प्रवास भत्ता नियम 1959. ठीक आहे. आता हा नियम पाहत असताना मी तुम्हाला यापूर्वीच्या सेशनच्या माध्यमातून याचा उद्देश नेमका काय आहे तो तुम्हाला उद्देश सांगितलेला आहे. ठीक आहे. उद्देश काय आहे याचा, तो तुमचा जो काही सरकारी कामासाठी, याच्यामध्ये उल्लेख काय आहे तर सार्वजनिक कामासाठी. ठीक आहे. सार्वजनिक कामासाठी जो काही प्रवास होणार आहे आणि तो प्रवासाच्या दरम्यान होणारा जो काही खर्च आहे त्याची परिपूर्ती करून देणं, हा या कायद्याच्या निर्मितीमागे किंवा या नियमाच्या निर्मितीमागचा या ठिकाणी उद्देश असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. ठीक आहे. 1959चा नियम आहे. मी तुम्हाला हेही या ठिकाणी सांगितलेलं आहे की याला मुंबई नागरी सेवा नियम असंच का म्हटलं गेलेलं आहे, तर लक्षात ठेवायचं की याला मुंबई नागरी सेवा नियम याच्यासाठी म्हटलं गेलेलं आहे की हा जो काही नियम आहे तो 1959 साली करण्यात आला. म्हणजेच 1 मे 1960ला जेव्हा महाराष्ट्र निर्माण झाला त्याच्या अगोदर याची निर्मिती करण्यात आलेली असल्या कारणानं याला या ठिकाणी मुंबई नागरी सेवा नियम असं म्हटलं जातं. हालाकी हा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू असणार आहे. त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी आज पाहणारच आहोत. ठीक आहे. मग थोडक्यामध्ये जर बघायचं म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला यापूर्वी सांगितलं की एकूण जर बघितलं तर 165 हे नियम पाहायला मिळतील आणि प्रत्येक नियम जो आहे ते एका विशिष्ट चॅप्टर मध्ये इन्क्लूड केला गेलेला तुम्हाला पाहायला मिळतोय. मग इथं जर बघितलं तर एकूण किती 8 प्रकरणं इथं तुम्हाला पाहायला मिळतात. 8 प्रकरणामध्ये प्राथमिक सामान्य नियम, महिलाचा नियम ज्याला आपण मायलेज अलाउन्सेस म्हणतोय, डेली अलाउन्सेस, जर्नी ऑन टूर, जर्नी ऑन ट्रान्सफर, जर्नी फॉर अदर पर्पज, हे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि कार्यपद्धती आणि नियम हे सगळे या ठिकाणी तुम्हाला या 8 प्रकरणांमध्ये हे 165 नियम जे आहेत ते काय झालेले आहेत तर डिवाइड करण्यात आलेले आपल्याला साधारणतः पाहायला मिळतात. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये एक एक आज आपण जो काही प्रकरण पाहतो आहोत ते म्हणजे प्राथमिक आहे. ठीक आहे. तुम्ही म्हणाल सर प्राथमिक वरती काय या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल, तर त्यावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचा सुद्धा या ठिकाणी आढावा आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण डेफिनेटली घेणार आहोतच. फक्त व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी लक्ष देऊन एक एक पॉईंट या ठिकाणी ऐकणं गरजेचं आहे. त्या माध्यमातूनच तुमचे प्रश्न कव्हर होतील. ठीक आहे. चला सुरुवात करूया आता मूळ प्रकरण 1 ला. प्रकरण 1 जर बघितलं तर याच्यामध्ये फक्त 3 नियम आहेत. 1, 2, 3. मी तुम्हाला या ठिकाणी पाहतोय की आपण सुरुवातीला थोडंसं स्लोली घेतो आहोत. का तर या जी काही भाषा आहे या नियमांच्या भाषेसोबत आपल्याला काय करणं गरजेचं आहे, थोडंसं मॅच होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं सुरुवातीला आपण थोडा या ठिकाणी कंटेंट घेतोय आणि मग नंतर हळूहळू त्या कंटेंटमध्ये आपण वाढ करूया आणि या लेक्चरच्या लेंथमध्ये सुद्धा निश्चितपणे पुढे काय होईल तर वाढ होईल. त्याच्यासाठी प्रिपरेशन म्हणून आपल्याला सुरुवातीला काय करायचंय तर हे लेक्चर थोडेसे या ठिकाणी कमी वेळेचे इथं घेणार आहोत. म्हणजे कमी वेळेचे दिवस काय असतील 1 तासाच्या ऐवजी 45 मिनिटाचा. आणि तुम्हाला या ठिकाणी मी डेफिनेटली या ठिकाणी गॅरंटी देतो की तुमचा सिलेबस काहीच राहणार नाहीये. बऱ्याच जणांना वाटतं की सर सिलेबस म्हणजे स्लोली सुरू आहे की काय, स्लोली अजिबात नाहीये. ठीक आहे. व्यवस्थित पद्धतीने डेफिनेटली तुमचा सिलेबस हा पूर्ण करून देण्याची जबाबदारी ही उत्कर्ष इन्स्टिट्यूटची असेल. प्राथमिक प्रकरणामध्ये जर बघितलं आपण प्रायमरी नियम म्हणतोय, नियम 1 ते 3. ठीक आहे. आता नियम इथं जर बघितले तर पहिला आहे संक्षिप्त नाव. ठीक आहे. आता आणि प्रारंभ. आता लक्षात ठेवा इथं जर बघितलं तर कोणताही कायदा असो, कोणताही नियम असो किंवा एखाद्या देशाचं संविधान असो, ठीक आहे, एखाद्या देशाच्या बाहेरचं आपण या ठिकाणी विचार करण्यापेक्षा भारताच्या बाबत जेव्हा आपण एखादा कायदा पाहतो, एखादा नियम पाहतो किंवा भारताचं संविधान जरी पाहायचं म्हटलं तर लक्षात ठेवायचं काय करण्यात आलेलं आहे, त्याच्या पहिला जो या ठिकाणी नियम असतो किंवा पहिलं जे काही कलम असतं त्या नियमाचं नाव काय असेल आणि तो कधीपासून लागू केला गेला असेल, तो कोणत्या वर्षी लागू झालेला असेल याबाबतची माहिती त्याच्या पहिल्या कलमामध्ये दिली असते. ठीक आहे. म्हणून इथं काय म्हटलंय संक्षिप्त नाव म्हणजे शॉर्ट टायटल या नियमाचं काय असेल. ठीक आहे. हे 1 मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे की इथं काय नाव आहे तर मुंबई नागरी सेवा
प्रवास भत्ता नियम 1959 हे त्याचं काय असणार आहे, संक्षिप्त नाव असणार आहे. आणि तो प्रारंभ कधी झालेला आहे, तर 1959 या वर्षापासून हा काय करण्यात आलेला आहे, लागू करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. ठीक आहे. मग आता इथं जर बघितलं तर दुसरं सांगितलंय काय, तर व्याख्या म्हणजे डेफिनेशन्स याच्यामध्ये सांगितल्या गेल्या आहेत. मग कोणत्या कोणत्या घटकांच्या किंवा कोणत्या कोणत्या टर्म्सच्या इथं डेफिनेशन दिलेले तुम्हाला पाहायला मिळतील, तर लक्षात ठेवायचंय या ठिकाणी आहे कुटुंब, मुख्यालय, वेतन, सार्वजनिक वाहन, रजा या टर्म्स आहेत, या ज्या काही संकल्पना आहेत, या संकल्पना या नियमाच्या आधारे कशा पद्धतीने डिफाईन केलेल्या आहेत, कशा पद्धतीने त्यांच्या व्याख्या करण्यात आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये काय काय येतं. मूळ तुम्हाला प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो. प्राथमिक किंवा पहिल्या प्रकरणावरती जर प्रश्न आला तर याच्यामध्ये दिलेल्या व्याख्यांवरती आपण प्रश्न सुद्धा पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर आहे व्याप्ती. ठीक आहे. व्याप्ती हे नियम कोणाला लागू आहेत हे सांगणारा जो काही नियम आहे तो म्हणजे लक्षात ठेवायचा आहे व्याप्तीचा नियम, नियम 3 आहे. आता हे लक्षात ठेवत असताना याच्यासाठी एक ट्रिक्स लक्षात ठेवा बरं का. कसं, पहिल्या प्रकरणामध्ये 3 कलम आहेत बरं का. पहिल्या प्रकरणामध्ये 3 कलम आहेत आणि 3 कलम सांगत असताना जर बघितलं तर तुम्हाला लक्षात ठेवता येईल बघा. 9व्या आपण म्हणूया. ठीक आहे. 9व्या. ठीक आहे. कसं 9व्या लक्षात ठेवायचं, तर इथं न वरून काय करायचं, या ठिकाणी असं नाव आहे बरोबर. न वरून याचं काय आहे, नाव आहे. आणि इथं व्या आणि व्या हे डबल असं घ्यायचं 9व्याचा अर्थ. ठीक आहे. मग इथं काय, तर व्याख्या आणि व्याप्ती. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. ठीक आहे ना. इथं 9व्या या ट्रिक्सच्या माध्यमातून हे तिन्ही नियम तुम्हाला इथे शॉर्ट मध्ये लक्षात ठेवता येतील. लक्षात ठेवायचं काय, तर नाव, व्याख्या आणि व्याप्ती. क्लिअर. आता याच्या पुढे ठीक आहे. आता एक एक नियम जो आहे आपण व्यवस्थित पद्धतीने बघूया. ठीक आहे. संक्षिप्त नाव. आता इथं प्रारंभिक नाव काय असेल, हा नियम अतिशय सरळ या ठिकाणी कायद्याचा इथं तुम्हाला कायद्याची ओळख करून देतो बरोबर. कोणत्याही नियमाचा, मी तुम्हाला काय म्हटलं की कोणत्याही कायदा असो त्याच्या पहिल्या कलमामध्ये त्या कायद्याची ओळख दिलेली असते. आणि ओळख कशावरून होणार आहे, तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी आपण म्हटलं की आपण याचं नाव वाचलं की लक्षात येते काहीतरी याच्यामध्ये काय आहे, प्रवास भत्त्याच्या संदर्भामध्ये तरतुदी केलेल्या असतील. हे की नाही, त्याच्या नावावरूनच कळतं की नाही. जसे आपण ऐकतो की हुंडा प्रतिबंध अधिनियम म्हणजे काय, तर हुंडाला प्रतिबंध घालणारा असा नियम असेल, अशा प्रकारचा या ठिकाणी काय आहे, हा कायदा असेल. त्याच्या कायद्याच्या नावावरून त्याची ओळख पटवून देण्यासाठी इथं दिलेला नियम म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय नियम क्रमांक 1 आहे. ठीक आहे. मग इथं ओळख करून देतो. नाव काय असणार आहे, तर मुंबई नागरी सेवा प्रवास भत्ता नियम 1959 असं याला म्हटलं जाईल. ठीक आहे. लक्षात ठेवायचंय. आता इथं जर बघितलं तर लक्षात ठेवायचं महाराष्ट्र अस्तित्वात आलाय, पण संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा काय असणार आहे, लागू असणार आहे. आणि 1959 ला जेव्हा हा नियम अस्तित्वात आलेला होता तेव्हा हा महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यासाठी, कारण तेव्हा द्वैभाषिक मुंबई राज्य हे अस्तित्वात होतं आणि म्हणून या ठिकाणी तेव्हा हा दोन्ही राज्यांसाठी लागू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तो महाराष्ट्र राज्यासाठी लागू असणार आहे. ही या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला या निमित्तानं लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर अंमलबजावणी. ठीक आहे. हे नियम महाराष्ट्र शासनाच्या आधिपत्याखालील सर्व कर्मचाऱ्यांना लागू होतात. ठीक आहे. लक्षात ठेवायचंय महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून इथं शासन म्हणजे लक्षात ठेवायचंय की इथं हे नियम लागू करणारे अथॉरिटी कोण आहे, तर इथं महाराष्ट्र शासन ही त्याची अथॉरिटी असणार आहे. त्याचे जे काही विभाग आहेत ते 100% याच्या माध्यमातून पुन्हा याच्या नियंत्रण अधिकारी म्हणून वगैरे काम करतीलच. पण मुख्य महाराष्ट्रामध्ये हे नियम लागू करण्यासाठी जबाबदारी कोण असेल, तर हे महाराष्ट्र शासनच असेल. हे प्रामुख्याने काय करता येईल तुम्हाला लक्षात ठेवता येईल. आणि महाराष्ट्र शासनाच्या आधिपत्याखाली हे सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असतील. आता पुढे याच्यामध्ये सांगितलेलं आहे बरं का, 3 मध्ये सांगितलंय. ठीक आहे. पुढे आता हा झाला एक संक्षिप्त नाव आणि त्याच्याबाबत याच्यावरती खूप जास्त असा प्रश्न विचारला जाईल असे चान्सेस कमी आहेत. ठीक आहे. पुढे जाऊया. आता मेन व्याख्या आहेत, डेफिनेशन्स. आता प्रकरण पहिल्या प्रकरणावरती जर प्रश्न आले तर हे डेफिनेशन्स वरती जास्त प्रमाणामध्ये येणार आहेत बरं का. ते प्रश्न कसे असतील ते मी पुढे दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. कुटुंब. आता आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की कुटुंब या शब्दाचा अर्थ किंवा याच्यामध्ये काय काय कन्सिडर करायचं, हे का नाही. मग कुटुंब म्हणलं की अख्खं गाव आपण म्हणू शकतो का, नाही. आता मला या ठिकाणी कुटुंबाला जे काही आता या ठिकाणी प्रवास भत्ता दिला जाणार आहे. ठीक आहे. तुमचं ट्रान्सफर झालंय त्या कंडिशन मध्ये तुमच्या कुटुंबाचं सुद्धा ट्रान्सफर होत असतं नाही का. तुमच्या सोबत जात असताना सगळ्या कुटुंबाला आपल्याला घेऊन जावं नाही तर या ठिकाणी ठेवले आई वडिलांना तो तिथंच ठेवलं आपण,
हा, बायको दुसरीकडेच ठेवली आजर आणि एकटाच गेला बोंबलत, असं चालणार आहे का? तर नाही. मी पुन्हा एकदा विनंती करेल की माझ्याकडून जे काही शब्द बऱ्याच वेळा असे येतात तर तुमच्या म्हणजे मी आता एक शब्द वापरला की बोंबलत, तर लक्षात ठेवायचं की ते शब्द हे प्रामुख्यानं तुमच्या लक्षात राहू शकतात, बरोबर. आमच्या ग्रामीण भाषेमध्ये येणारे हे शब्द आहेत, याचा वेगळा अर्थ कृपया काढू नये, ठीक आहे. तुम्हाला ते लक्षात राहतील. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला महत्व काय आहे, तर प्रश्नाची उत्तरं बरोबर आली पाहिजेत, बरोबर. आणि दुसरी आणखी एक महत्वाची काय, तर आरोतेरेची एक भाषा माझ्या तोंडून या ठिकाणी कायम जाते, तर ते एक थोडंसं ऍडजस्ट करून घेणं ही तुम्हाला या ठिकाणी विनंती असेल. मी तुम्हाला काल यापूर्वीच्याही सेशनच्या माध्यमातून म्हटलं की मी ती सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करेल की आयरतुरीची भाषा जर निघून गेली तर, ठीक आहे. मग व्याख्या, डेफिनेशन्स जर बघितलं तर या ठिकाणी काय, तुमचं जेव्हा ट्रान्सफर होणार आहे आणि आपल्याला ट्रान्सफर भत्ता जो दिला जातोय, ठीक आहे, ट्रान्सफर भत्ता दिला जात असताना या ट्रान्सफरच्या वेळी कोणाचा या ठिकाणी प्रवासाचा खर्च दिला जाईल, मग त्यावेळी या ठिकाणी कुटुंबाचा प्रवासाचा खर्च दिला जातो. मग कुटुंब कोणाला म्हणायचं, या ठिकाणी जर व्यवस्थित पद्धतीनं डिफाईन केलेलं नसतं तर तुम्ही अख्खं गाव घेऊन जाल तिकडं, बरोबर. किंवा मग जर प्रवासाचा या ठिकाणी खर्च दिला नाही तर मग या ठिकाणी काय होईल, तर तुमची पत्नी एककडे आपण राहिली, दुसरीकडे आई वडील राहिले आणि एकटाच चालला, असं होणार नाहीये. म्हणून या ठिकाणी कुटुंबाचा सुद्धा भत्ता दिला जातो आणि त्यावेळी कुटुंबाच्या व्याख्येमध्ये कोणाला कन्सिडर करायचं हे सांगणारा नियम म्हणजे लक्षात ठेवायचा हा कोणता आहे, तर हा नियम क्रमांक 2 आहे. या प्रवास भत्ता नियमामधील नियम क्रमांक 2 आहे, ठीक आहे. मग आता इथं लक्षात ठेवायचं, इथं कोणाचा समावेश होतो, ठीक आहे, कोणाचा समावेश होतो, कर्मचाऱ्याची पत्नी किंवा पती, ठीक आहे. कर्मचाऱ्याचा जो काही जोडीदार असणार आहे, स्पाउस, या ठिकाणी जोडीदार असून म्हणजे कर्मचाऱ्याची जर महिला कर्मचारी असेल तर तिचा पतीचा त्याच्यामध्ये समावेश होणार आहे, आणि जर पुरुष कर्मचारी असेल तर त्याच्या पत्नीचा त्याच्यामध्ये समावेश होणार आहे. याच्यामध्ये अजून थोडासा क्लॉजेस, तुम्हाला एवढं सोपं वाटतंय तेवढा नाहीये, प्रश्नाच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवून देईल, ठीक आहे. आता मुलामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये कोणत्या मुलाचा समावेश होतो, तर जन्म दिलेल्या मुलाचा तर समावेश होणारच आहे, बरं का, ठीक आहे. ज्या मुलांना कर्मचाऱ्यानं जन्म दिलेला आहे त्यांचा समावेश डेफिनेटली होईल. पण त्याच बरोबरीनं या ठिकाणी सावत्र मुले, मग या ठिकाणी सावत्र मुले ही संकल्पना जर बघितली तर आता तुम्हाला ती सांगतो त्याची काय आहे अर्थ, ठीक आहे. समजा एखाद्या कर्मचाऱ्यानं, बघा, एखाद्या कर्मचाऱ्यानं 2 लग्न केले, ठीक आहे. पहिली पत्नी या ठिकाणी आहे आणि दुसरी पत्नी या ठिकाणी केली. आता इथं लक्षात ठेवायचं, या कुटुंबाच्या व्याख्येमध्ये इथं जेव्हा आपण पती किंवा पत्नी म्हटलोय, बरोबर, पत्नीच्या व्याख्येमध्ये पहिली पत्नी आहे आणि दुसरी पत्नी जर केली तर तिला या कुटुंबाच्या व्याख्येमध्ये कन्सिडर केलं जाणार नाही. लक्षात ठेवायचंय पुरुष कर्मचाऱ्याच्या बाबत, ठीक आहे. पण तिला होणारी जी काही पाल्य असतील, तिला होणारी जी काही मुलं असतील ती या ठिकाणी कुटुंबाच्या व्याख्येमध्ये येतीलच, आणावीच लागतील, ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता इथं बघा, समजा, ठीक आहे, बघा या नियमाच्या बाबत थोडंसं मी बोलतो. समजा इथं पुरुष कर्मचारी आहे, ठीक आहे, काय आहे, पुरुष कर्मचारी आहे आणि पुरुष कर्मचाऱ्याला पहिली पत्नी आहे, ठीक आहे. तर पहिली पत्नी असताना यानं काय केली, या ठिकाणी दुसरी पत्नी केली, तर या दुसऱ्या पत्नीचा समावेश हा कुटुंबामध्ये होईल का, तर या नियम क्रमांक 2 नुसार या ठिकाणी या दुसऱ्या पत्नीचा समावेश हा कुटुंबामध्ये करता येणार नाही. याचं कारण सांगतो तुम्हाला, हिंदू विवाह कायदा जो आहे, लक्षात ठेवा बरं का, हिंदू विवाह कायदा जो आहे त्या हिंदू विवाह कायद्यानुसार पहिली पत्नी जिवंत असताना दुसरी पत्नी जर केली तर तो या ठिकाणी गुन्हा मानला जातो आणि म्हणून या ठिकाणी काय आहे, तर दुसऱ्या पत्नीला पहिली पत्नी असताना दुसरी पत्नी जर केली तर ती कुटुंबाचा भाग मानता येणार नाही. हे प्रामुख्याने काय करायचं इथं लक्षात ठेवायचं. समजतंय का व्यवस्थित पद्धतीनं, माझी स्पीड योग्य आहे का, ठीक आहे. दुसरी गोष्ट बघा आता, ठीक आहे, समजा याने दुसरी पत्नी तर केली, ही तर कुटुंबाचा भाग नाही, पण यांच्यापासून याला या ठिकाणी काय झाली, एक मुलगा झाला, समजा एक बाळ झालंय, ठीक आहे. तर ते बाळ कुटुंबामध्ये मानता येईल का, तर मानावं लागेल. या ठिकाणी कुटुंबाचा भाग ते असणार आहे. काय असणार आहे, कुटुंबाचा भाग असणार आहे, म्हणजे आहेच. म्हणून लक्षात ठेवायचं सावत्र मुलं आणि दत्तक मुलांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश असणार आहे. हे प्रामुख्याने काय करायचं इथं लक्षात ठेवायचंय, बरोबर. आता दुसरी गोष्ट, ठीक आहे, दुसरी गोष्ट कसं आहे, महिला आहे, ठीक आहे, महिला आहे, महिलेच्या कुटुंबामध्ये कोणाचा समावेश होणार आहे, तर तिच्या पतीचा समावेश होणार आहे,
बरोबर, पतीचा समावेश होणार आहे. पण हिच्या पतीनं जर केलेलं असेल दुसरं लग्न, ठीक आहे, हे दुसरं लग्न केलंय, आहे का नाही? ठीक आहे, चला, येस, परफेक्ट आहे, ओके, ठीक आहे. चला, मग इथं जर बघितलं तर या ठिकाणी दुसरं लग्न जर केलेलं असेल तर अशा स्थितीमध्ये या ठिकाणी ही पत्नी हिच्या कुटुंबाचा भाग असणार नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा बरं का, याच्या कुटुंबाचा भाग असणार नाही. पण हिला जे या ठिकाणी मुलं होतील ती सुद्धा या ठिकाणी या कुटुंबाचा भाग मानावी लागतीलच. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. पण मुलं म्हणजे कोण ते आता आपण पुढे पाहणारच आहोत. मुलं म्हणजे सगळेच मुलं या ठिकाणी जन्मल्यापासून मोतारा होईपर्यंत मुलगाच मानायचा किंवा कुटुंबाचा भाग म्हणून मानायचा असं सुद्धा याच्यामध्ये होणार नाही. ठीक आहे, याच्यामध्ये मुख्य जी काही अट असते ती अट काय असणार आहे लक्षात ठेवा. ती अट अशी असते की त्याची डिपेंडन्सी पूर्णपणे त्याच व्यक्तीवरती असावी लागते. ठीक आहे, अवलंबित्व असावं लागतं तर आणि तरच त्या ठिकाणी कुटुंबाचा भाग इथं मानता येणार आहे. ठीक आहे, निष्क्रिय आहे, काही करता येणार नाही आणि त्याचं अवलंबित्व पूर्णपणे या ठिकाणी यावरती असेल त्यावेळी या ठिकाणी तिथं काय असणार आहे, कुटुंबाचा भाग मानावा लागणार आहे. ठीक आहे, मग हे झालं. इथं लक्षात ठेवायचं, इथं सांगितल्याप्रमाणे काय तर इथं दत्तक मुले असतील आणि सावत्र मुलांचा सुद्धा समावेश इथं होणार आहे. ठीक आहे, दुसरं, कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबून, बरोबर, होल्ली डिपेंड, बरोबर, डिपेंडंट असणारे आई वडील, कर्मचाऱ्यावरती पूर्णपणे अवलंबून असणारे आई वडील यांचा सुद्धा समावेश प्रामुख्याने कशामध्ये होणार आहे, कुटुंबाच्या व्याख्येमध्ये होणार आहे. ठीक आहे, कारण त्यांना या ठिकाणी दुसरं कोण नाहीये. दुसरी गोष्ट, कर्मचाऱ्यावर अवलंबून असणारे अल्पवयीन भाऊ आणि अविवाहित बहीण. ठीक आहे, ज्याचं वय लहान आहे, जो अजून कार्यक्षम लोकसंख्येमध्ये गणला जात नाही, त्याला या ठिकाणी म्हणजे आपण म्हणूया की 18च्या आतलाच. ठीक आहे, जो डिपेंड आहे. ठीक आहे, इथं काय आहे तर अवलंबित असला पाहिजे. ठीक आहे, मग इथं लक्षात ठेवायचंय, कर्मचाऱ्यावर अवलंबून असणारे अल्पवयीन भाऊ म्हणजे कमी वयाचे बंधू आणि अविवाहित असणारी बहीण. मग हिला बहिणीच्या संदर्भामध्ये वयाची अट आहे का? इथं लक्षात ठेवायचं, अल्पवयीन इथं वयाची अट आहे भावाच्या बाबत, बहिणीच्या बाबत फक्त ती अविवाहित असावी अशा प्रकारची अट आहे. ठीक आहे, इथं जर बघितलं या ठिकाणी इथं तुम्हाला पाहायला मिळेल अविवाहित असं म्हटलंय, फक्त इथं वयाची अट दिलेली नाही. पण ती बहीण सुद्धा जर समजा एखाद्या नोकरीला आहे, तिला या ठिकाणी डिपेंड म्हणायची का, याच्यावरती डिपेंड असणार आहे का? समजा एखाद्याच्या बहिणीचं लग्न झालेलं नाहीये, ठीक आहे, आणि ती सरकारी नोकरीला आहे बुवा, ठीक आहे, तिचं इन्कम आहे, रेकॉर्डला तिचं इन्कम लागतंय, अशा परिस्थितीमध्ये ती डिपेंड म्हणायची का किंवा अवलंबून म्हणायची का? तर नाही, फक्त ती कशी असली पाहिजे, अवलंबून असणारी अविवाहित बहीण. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय, अवलंबून असणारी. हे या ठिकाणी क्लॉजेस तुम्हाला काय करावे लागतील, इथे लक्षात ठेवावे लागतील. ठीक आहे, मग आता कोणाचा समावेश होत नाही, बरोबर. मी तुम्हाला सांगितलं की एकापेक्षा जास्त पत्नी, दुसरी पत्नी असेल किंवा तिसरी पत्नी असेल तर त्या ठिकाणी हिंदू विवाह कायद्यानुसार तो काय आहे तर इथं पहिली पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न केले तर दुसऱ्या पत्नीला भत्ता मिळत नाही, लक्षात ठेवायचंय. आणि कमावणारा मुलगा किंवा विवाहित मुलगी जर असेल जी पतीच्या घरी असते तर तिला या ठिकाणी या कुटुंबाचा भाग मानलं जाणार नाही. त्या ठिकाणी स्वतंत्र कुटुंब म्हणून त्यांची गणना केली जाते आणि म्हणून या ठिकाणी हा भत्ता त्यांच्या नावानं दिला जाऊ शकणार नाही. अशा पद्धतीची तरतूद या ठिकाणी या नियम 2 मध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे, बरोबर आहे का नाही? अशा पद्धतीने काय आहे तर ही तरतूद या ठिकाणी पाहायला मिळते आहे, बरोबर. हे झालं कुटुंबाची व्याख्या. ठीक आहे, कुटुंबाची व्याख्या समजली व्यवस्थित पद्धतीनं. तर आता या ठिकाणी पाहता येईल ती म्हणजे कोणती तर मुख्यालय, हेडक्वार्टर, बरोबर. मुख्यालय या ठिकाणी कशाला म्हणायचं? कर्मचाऱ्याला ज्या ठिकाणी कर्तव्य बजावण्याची साठी नेमलेलं आहे ते ठिकाण म्हणजे मुख्यालय. ठीक आहे, ते ठिकाण म्हणजे मुख्यालय. कर्मचाऱ्याला ज्या ठिकाणी कर्तव्य बजावण्यासाठी नेमलेलं आहे ते ठिकाण म्हणजे काय, त्याचं मुख्यालय झालं. आणि मुख्यालयाच्या व्याख्येमध्ये अजून कशा कशाचा समावेश होतो तर लक्षात ठेवायचं, त्या मुख्यालयाच्या शब्दाची व्याप्ती जर पाहायचं म्हटलं तर जे सेंटर आहे त्या सेंटर पासून या ठिकाणी 8 किलोमीटर हे सर्वसाधारण भागामध्ये, आणि शहरी भाग जर असेल, बरोबर, मेट्रोपॉलिटन सिटी ज्या असतात, महानगरपालिका क्षेत्र जर असेल तर अशा भागामध्ये प्रामुख्यानं शहरी भागामध्ये 12 किलोमीटर पर्यंतच्या क्षेत्राला सुद्धा या मुख्यालयाचाच भाग मानलं जात असतं. हे सुद्धा काय करावं लागेल तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. एक मिनिट.
मध्येच ते वायर अटकतं. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. सर्वसाधारण 8 किलोमीटर असतं आणि शहरी भागामध्ये 12 किलोमीटर पर्यंतच्या क्षेत्राला इथं मुख्यालयाचा भाग मानलं जातं किंवा मुख्यालय मानलं जात असतं. क्लिअर. त्याच्यानंतर बघा, ठीक आहे, नियम. आता याच्याबद्दल जर बघायचं म्हटलं तर या ठिकाणी जोपर्यंत कर्मचारी हे 8 किलोमीटरचे क्षेत्र ओलांडत नाही तोपर्यंत त्याला दौरा मानला जाणार नाही, टूर मानलं जाणार नाही. आणि या क्षेत्रामध्ये जर या मुख्यालयाच्या क्षेत्रामध्ये तो जर राहत असेल तर किंवा त्या क्षेत्रामध्ये जर फिरत असेल तर त्याला या ठिकाणी प्रवास भत्ता दिला जाणार नाही. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. तो त्या 8 किलोमीटर क्षेत्र ओलांडून बाहेर गेला पाहिजे. त्याच्या बाहेर गेला तरच त्याला दौरा मानता येतो. ठीक आहे, टूर मानता येते आणि तरच या ठिकाणी प्रवास भत्ता, आणि ते पण सरकारी कामासाठी. ठीक आहे, सरकारी कामासाठी जर तुम्ही बाहेर गेलात 8 किलोमीटरच्या किंवा शहरी भागामध्ये 12 किलोमीटरच्या जर या ठिकाणी क्षेत्र ओलांडलं तर अशा परिस्थितीमध्ये लक्षात ठेवायचं तर त्याला या ठिकाणी दौरा मानला जातो. जर तुम्ही ओलांडलं तर, आणि जर ओलांडलं नाही तेवढ्याच 12 किलोमीटरच्या आत किंवा 8 किलोमीटरच्या आतमध्ये जर तुम्ही या ठिकाणी फिरत असाल सरकारी कामाच्या निमित्तानं तर त्यावेळी या ठिकाणी तुम्हाला हा भत्ता मिळणार नाहीये. ठीक आहे, प्रवास भत्ता मिळणार नाही. आता 3 नंबरची व्याख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. काय आहे तर वेतन. पे कशाला म्हणायचं. ठीक आहे, प्रवास भत्त्यासाठी वेतन म्हणजे कर्मचाऱ्याचे मूळ वेतन होय, ज्याला आपण बेसिक पे म्हणतोय. ठीक आहे, वेतन म्हणजे काय तर बेसिक पे असं त्याच्यामध्ये कन्सिडर केलं जाईल. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. या वेतनाच्या आधारावरच कर्मचाऱ्याची वेतन श्रेणी आपण पाहिलं ना, कर्मचाऱ्याच्या वेतन श्रेणी ठरवत असतात या बेसिक पेच्या आधारावरतीच. ठीक आहे, त्यामध्ये मग ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 आणि ग्रेड 4 अशा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. आणि त्याला रेल्वेचा कोणता डबा म्हणजे त्याला प्रवास करत असताना कोणत्या प्रकारच्या सुविधा द्यायच्या हे ठरत असतं या बेसिक पे वरती, ग्रेड वरती. ठीक आहे, हे बेसिक पे वरती ग्रेड ठरतात आणि ग्रेड नुसार या ठिकाणी या सुविधा दिल्या जातात प्रवासाच्या दरम्यान. ठीक आहे, चला. यस, जाऊन येऊन 8 किलोमीटर. ओके. त्याच्यानंतर एकूण प्रवास मी म्हटलं तुम्हाला, एकूण प्रवास याच्यामध्ये कन्सिडर करायचा असतो बरं का. ठीक आहे, एकूण प्रवास या ठिकाणी हा असला पाहिजे. एकूण प्रवास 8 किलोमीटरचा व्हावा अशी ही तरतूद आहे, किंवा एकूण प्रवास 12 किलोमीटर व्हावा अशी ही तरतूद आहे. बरं का, म्हणजे ते तुम्ही गेलात आलात हे सगळं या ठिकाणी याच्यामध्ये आलं. ठीक आहे, चला हे झालं. त्याच्यानंतर सार्वजनिक वाहन. बरोबर, प्रवास करताना तुम्ही या ठिकाणी सार्वजनिक वाहन वापराल, प्रायव्हेट वाहन वापराल, टॅक्सी वापराल, कॅब वापराल, या सगळ्यांचं याच्यामध्ये या ठिकाणी इथं बघा आता काय होतं मग इथं पब्लिक कन्व्हिनियन्स या ठिकाणी कशाला म्हटलेलं आहे. ठीक आहे, सार्वजनिक वाहन ज्या वाहनामधून प्रवास करण्यासाठी नियमित तिकीट दर आकारले जातात. म्हणजेच काय तर लक्षात घ्या, या ठिकाणी तिकीट दर फिक्स असतात. म्हणजे पुणेवरून बीडला जायचंय, तिकीट दर किती असणार आहे. या ठिकाणी आपण म्हटलं की बाबा एसटी न चाललात, ठीक आहे, बस न चालला आहात, स्टेट ट्रान्सपोर्ट न चाललेला आहात. ठीक आहे, तर या ठिकाणी जात असताना तिकिटाचे दर जे आहेत ते साधारणतः आपण म्हटलं की 300 रुपये आहे. ठीक आहे, 300 रुपये आहे पुणे टू बीड. हा एसटीचा जो काही दर आहे तो फिक्स राहणार आहे. ठीक आहे, इथं जर बघितलं तर प्रामुख्यानं जेव्हा प्रायव्हेट ज्या टॅक्सीस असतात, प्रायव्हेट ज्या बसेस असतात त्यांच्यामध्ये या ठिकाणी काय होतं तर प्रामुख्याने हे दर बदलताना तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्यामध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधांनुसार. ठीक आहे, हे प्रामुख्याने लक्षात ठेवायचंय, हे का नाही. मग त्यामुळे या ठिकाणी लक्षात ठेवा नियमित दर. इथं दर कसे असले पाहिजे त्या ठिकाणी तर इथं फिक्स असले पाहिजे. ठीक आहे, आणि आकारले जातात आणि जे नियमित वेळेनुसार या ठिकाणी धावतात फिक्स टायमिंग नुसार. बरोबर, दोन गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत बघा, नियमित दर आणि नियमित वेळ हे दोन्ही फिक्स असले पाहिजेत. बरोबर, ज्या प्रायव्हेट आहेत त्या कस्टमरच्या डिमांडनुसार वाहन प्रवास करणार आहेत. ठीक आहे, धावणार आहेत, पण वेळेचा म्हणजे समजा जर पुण्यावरून बीडला सकाळी 10 वाजता जर बस असेल तर ती उद्या 10 वाजता सुद्धा लागणार आहे, परवा दिवशी 10 वाजता सुद्धा लागणार आहे, तेरवा दिवशी 10 वाजता सुद्धा लागणार आहे. टायमिंग फिक्स आहेत, त्याच्यामध्ये कस्टमर या ठिकाणी तिथं त्याच्यामध्ये प्रवासी किती बसलेत त्याचा विचार होत नाहीये. पण प्रायव्हेटमध्ये तसं आहे का तर नाही, एक तर तिकिटाचे दरही बदलतील आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी जोपर्यंत पूर्ण बस भरत नाही प्रायव्हेट मधले तोपर्यंत ती निघत नाही. ठीक आहे, नाही मग इथं काय आहे, इथं 10 वाजले या ठिकाणी तिथं त्यांना काही घेणं नाही का स्टेट ट्रान्सपोर्टला. नाही, स्टेट ट्रान्सफरला कसल्याही प्रकारचे या ठिकाणी घेणं देणं असत नाही. त्यांना 10 वाजले की निघायचंय तर निघायचंय.
मग त्याच्यामध्ये प्रवासी किती बसलेत आहे की नाही, किंवा फुल झाली आहे, बसायला जागा आहे की नाही, त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही, हे का नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी इथं असेल. म्हणजे तो दोन गोष्टी महत्वाच्या का काय आहेत, तिकीट दर आणि वेळेनुसार धावणं. मग त्यामध्ये या ठिकाणी रेल्वे, एसटी बस आणि विमान. आता तुम्ही सांगा मला, याच्यामध्ये टॅक्सी किंवा रिक्षा हे याच्यामध्ये कन्सिडर का केले जाणार नाहीयेत? का तर हे वेळेनुसार नाहीयेत. मग त्यांच्या वेळेनुसार आहेत. भरली गाडी तरच धावतील, हे का नाही, भरली गाडी तरच धावतील. आणि रेट सुद्धा या ठिकाणी कसे असणार आहेत, यांचे फिक्स असणार नाही. तर हे सुद्धा या निमित्ताने काय करता येईल, तुम्हाला लक्षात ठेवता येईल. ठीक आहे, चला. म्हणून त्यांना इथं काय मानलं जातं, सार्वजनिक वाहन मानलं जात नाही, पब्लिक ट्रान्सपोर्ट मानलं जाणार नाही. त्यांना या ठिकाणी भाड्याचं वाहन मानलं जाणार आहे. बरोबर, भाड्याचं वाहन या ठिकाणी लक्षात ठेवायचं. भाड्याचे वाहन कशाला म्हणायचंय, एकतर वेळेवर नाही आणि तिकीट दर हे काही फिक्स नसतात. बरोबर, अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर आहे लक्षात ठेवायचं, मग त्यांच्यासाठी जे आहेत त्यांचे नियम आपल्याला पाहायला मिळतील, ते वेगळ्या स्वरूपाचे, ते आपण पुढे पाहता येतीलच. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर लीव, रजा, कोणत्याही प्रकारची रजा, मंजूर रजा. बरोबर, त्याला या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंजुरी दिलेली असेल तर त्यालाच आपल्याला काय म्हणता येईल, या ठिकाणी रजा म्हणावं लागेल. ठीक आहे, रजेवर असताना प्रवास भत्ता मिळत नाही, लक्षात ठेवायचंय. फक्त अपवादात्मक स्थितीमध्ये, समजा तुम्ही रजेवरती गेलात आणि तातडीची या ठिकाणी काहीतरी काम निघलं म्हणून तुम्हाला ती रजा कॅन्सल करून परत बोलावलं आलं, तर त्या वेळेमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रवास भत्ता दिला जात असतो. ठीक आहे, अपवादात्मक स्थितीमध्ये रजेवरून तातडीने कामावर जर बोलावलं रजा कॅन्सल करून, तर ते येत असताना जो काही या ठिकाणी तुमचा प्रवास भत्ता आहे तो याच्यामध्ये इन्क्लूड केला जातो. ठीक आहे, याला या ठिकाणी रजा म्हणायचं. आणि मंजूर म्हणजे काय, तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तुमच्या या ठिकाणी याला मंजुरी दिलेली पाहिजे. नाहीतर तुम्ही या ठिकाणी काय केलं, दिला अर्ज आणि गेले निघून, असं चालणार नाही. त्याला या ठिकाणी मंजुरी मिळालेली पाहिजे, तर आणि तरच त्याला रजेच्या व्याख्येमध्ये कन्सिडर करता येईल. अदरवाईज ती रजा म्हणता येणार नाही. बरोबर, चल पुढं. आता हे झाले या ठिकाणी काय, तर आपल्या मुख्य व्याख्या आहेत त्याच्यामध्ये दिल्या गेलेल्या, याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतो. आणि प्रश्न विचारत असताना लक्षात ठेवायचं, ही सार्वजनिक वाहन आणि लक्षात ठेवायचं एकतर या ठिकाणी कुटुंब. ठीक आहे, कुटुंब, या दोनच व्याख्या ज्या आहेत त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येईल. ठीक आहे, ठीक आहे, चला. मग तुम्हाला इथं नियम जे आहेत ना, इथं इथं तुम्हाला सांगितलं ना, या ठिकाणी बघा कुठं, एक मिनिट. ठीक आहे, समजा आता तुम्ही मुख्यालयापासून जिथं जायचंय तिथे जर बस रेल्वे नसेल तर कशाचे भाडे धरता येईल, त्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी तुम्हाला इथं तुम्हाला सांगितलं ना, की या ठिकाणी याच्यासाठी भाड्याचं वाहन. ठीक आहे, भाड्याचं वाहन जे आहे किंवा तुम्ही प्रायव्हेट जे वाहन तुमचं स्वतःचं जर वापरलं असेल तर त्या स्थितीमध्ये त्याचे या ठिकाणी भाडं दिलं जातं, प्रवास भत्ता दिला जातो. त्याच्यासाठी नियम वेगळे आहेत, ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्याचे नियम कसे आहेत, वेगळे आहेत. ठीक आहे, फक्त इथं सार्वजनिक वाहनाच्या व्याख्येमध्ये ते येणार नाहीत. ठीक आहे, ते नाही तर भाड्याचे वाहन ही व्याख्या असणारच आहे ना, भाड्याचे वाहन याच्यामध्ये कन्सिडर केलं जाईल ना. आणि भाड्याच्या वाहनाचे जे काही भत्ते आहेत ते सुद्धा तुम्हाला दिले जातात त्या स्थितीमध्ये म्हण. ठीक आहे, त्या स्थितीमध्ये दिले जातात. ठीक आहे, चला. मग आता नियम आणि व्याप्ती. व्याप्ती म्हणजे काय, तर नियम 3 मध्ये या ठिकाणी दिलेले व्याप्ती. ठीक आहे, स्कोप. आता स्कोप म्हणजे काय, तर लक्षात ठेवायचं की हा नियम कोणाला लागू असेल, म्हणजे हा जो काही आपण याला या ठिकाणी एक म्हणलं ना, की मुंबई नागरी सेवा प्रवास भत्ता नियम जो आहे तो कोणाला लागू असेल आणि कोणाला लागू नसेल याबाबत या ठिकाणी माहिती देणारा जो काही नियम आहे तो म्हणजे नियम क्रमांक 3 आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आता नियम क्रमांक 3 हा काय सांगतोय, की नियम नेमके कोणाला लागू आणि कोणाला नाहीत. आता कोणाला लागू आहेत तर लक्षात ठेवायचं, महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी काय आहेत, तर हे सर्व नियम इथं लागू असलेले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, पण बघा आता इथं काय म्हटलंय, की सरकारी कर्मचारी हा शब्द या ठिकाणी काय आहे, महत्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट काय, तर महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांना हे नियम लागू असतील. आता याच्यामध्ये सगळे झाले, बरोबर. पण आता पण याच्यामध्ये कोणाला लागू नाहीत, एक्सेप्शन कोण आहेत लक्षात ठेवा. ठीक आहे, एक्सेप्शन्स. आता याच्यामध्ये अखिल भारतीय सेवेतील अधिकारी, ऑल इंडिया सर्व्हिसेस. ठीक आहे, आता ऑल इंडिया सर्व्हिसेस मध्ये कोणत्या कोणत्या सेवांचा समावेश होतो हे थोडक्यामध्ये सांगतो बरं का. ठीक आहे, ऑल इंडिया सर्व्हिसेस मध्ये जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल IAS. ठीक आहे, दुसरा असणार आहे IPS
आणि तिसरं असणार आहे लक्षात ठेवायचं IFOS. ठीक आहे, ही झाली या ठिकाणी पोलीस सर्व्हिस, ही झाली या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आणि ही झाली फॉरेस्ट सर्व्हिस. भारतामध्ये या तीनच सेवांना अखिल भारतीय सेवा असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचंय, या तीनच सेवांना अखिल भारतीय सेवा असं म्हटलं जातं. आणि या निर्माण करण्याचा जो काही अधिकार असतो तो लक्षात ठेवायचं राज्यसभा या सभागृहाला असतो. भारतीय राज्यघटनेचं कलम 312 आहे बघा. ठीक आहे, 312 या कलमानुसार राज्यसभेमध्ये विशेष बहुमतानं विधेयक मांडलं जातं. एखादी अखिल भारतीय सेवा निर्माण करायची असेल तर, आणि तेव्हा या ठिकाणी तिथं जर पारित झालं तर मग लोकसभेकडे पाठवलं जातं. साध्या बहुमतानं लोकसभेमध्ये पारित करावं आणि मग नंतर या ठिकाणी अखिल भारतीय सेवा ही निर्माण होत असते. पण पहिल्यांदा जर अखिल भारतीय सेवा निर्माण करायची असेल तर ते विधेयक सर्वप्रथम राज्यसभेमध्ये मांडावं लागतं. हा कलम 312 सांगतो. ठीक आहे, आणि आज घडीला या भारतामध्ये अखिल भारतीय सेवांची संख्या किती आहे तर लक्षात ठेवा, तीनच अखिल भारतीय सेवा या IAS, IPS आणि IFOS हे प्रामुख्याने काय करता येईल तुम्हाला लक्षात ठेवता येईल. पॉइंट नोट डाऊन किया जाए. ठीक आहे, या पद्धतीने ठिकाणी लक्षात ठेवता येईल. त्याच्यानंतर बघा, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. आता यांना जर बघितलं, यांना काय असतं, केंद्र सरकारचे जे काही इथं नियम असतात. ठीक आहे, केंद्र सरकारचे, आता यांची नेमणूक केंद्र सरकारच्या माध्यमातून होते. पण हे सेवेमध्ये कोणाचे असतात तर महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये असतात बरं का. पण यांना जे नियम लागू होतात ते एक्सेप्शनल केस म्हणून या ठिकाणी कोणाचे लागू होतात तर केंद्र शासनाचे नियम या ठिकाणी लागू होत असतात. हे प्रामुख्यानं इथं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, बरोबर, हायकोर्ट जजेस, आता त्यांचे वेतन आणि या ठिकाणी जे काही भत्ते आहेत ते संविधानाच्या वेगळ्या कलमानुसार या ठिकाणी कायद्यानुसार ठरवले जातात. हे प्रामुख्यानं लक्षात ठेवायचंय. इथं यांच्या वेतन आणि भत्त्याची तरतूद ही भारतीय राज्यघटनेमध्येच करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, त्यामुळं यांच्यासाठी स्वतंत्र नियम हे लागू होत नाहीत. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आहे आकस्मिक निधीतून पगार घेणारे कर्मचारी. ठीक आहे, आता आकस्मिक निधीतून पगार घेणारे कर्मचारी जर बघितलं तर ते कोण येतील याच्यामध्ये तर जेव्हा कायमस्वरूपी कर्मचारी नाहीत, बरोबर, ते परमनंट तुमचे कर्मचारी गव्हर्नमेंटचे कर्मचारी असत नाहीत आणि ज्यांचा पगार ऑफिसच्या किरकोळ खर्चामधून दिला जातो अशा कर्मचाऱ्यांना या ठिकाणी हे वेतन आणि भत्ते हे प्रवास भत्ते लागू होत नाहीत. पुन्हा एकदा सांगितलं की ते कायमस्वरूपी जर कर्मचारी नसतील तर त्यांना प्रामुख्यानं हे नियम लागू होणार नाहीत. हे प्रामुख्यानं काय करायचं ते लक्षात ठेवायचंय. आणि विशिष्ट करारावर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असणारे जे काही कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा हे या ठिकाणी नियम किंवा हे या ठिकाणी भत्ते लागू होत नाहीत. कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे सुद्धा इथं काय करता येईल तुम्हाला लक्षात ठेवता येईल. ठीक आहे, चला, कारण त्यांच्यासाठी वेगळे नियम असतात, बरोबर. इथं अर्धवेळ कर्मचारी म्हणून या ठिकाणी त्यांचे आपल्याला पाहायला मिळते. अर्धवेळ असतील ते आपल्याला डिटेलमध्ये पुढे येईलच. ठीक आहे, चला, मग हे प्रामुख्यानं लक्षात ठेवायचं की यांना हे काय आहे तर लागू असणार नाहीत, बरोबर. ही झाली या ठिकाणी या कायद्याची व्याप्ती, बरोबर. आता ही व्याप्ती पाहत असताना याच्यानंतर जे काही प्रश्न आहेत, आता ते प्रश्न आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये बघूया की याच्यावरती कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. क्लिअर आहे, चला, ठीक आहे. मग आता बघा नियम. आता हे सगळे याच कायद्याच्या बाबत आहेत म्हणून इथं काय नियमामध्ये वरती असणारे प्रश्न आहेत. कोणता नियम आहे आपला तर लक्षात ठेवायचंय मुंबई नागरी सेवा प्रवास भत्ते नियम 1959 मधील. ठीक आहे, त्यामुळे इथं याच्या अगोदर असं येतं बरं का, ही जी लाईन आहे याच्या अगोदर यायला पाहिजे, येत असते ती परीक्षेमध्ये. तशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला दिला जातो. ठीक आहे, थोडासा लिंदी होऊन जातो. नियम 3 नुसार खालीलपैकी कोणाला हे नियम लागू होत नाहीत उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आता. ठीक आहे, आता इथं काय करायचंय तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. नियम 3 नुसार खालीलपैकी कोणाला हे नियम लागू होत नाहीत. म्हणजे कोणते नियम लागू होत नाहीत तर या ठिकाणी हे नियम लागू होत नाहीत. सांगा बरं कोणते कोणाला लागू होत नाहीत, उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करायचा आहे आता. चला सांगा.
ठीक आहे, उत्तर उत्तर द्यायचे, सगळ्यांनी उत्तर द्यायचे. बघा, मंत्रालयातील कक्ष अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य शासनाचे पोलीस उपनिरीक्षक आणि शासकीय महाविद्यालयातील प्राध्यापक. तर सांगा बरं पटकन, उत्तर मला सगळ्यांकडून अपेक्षित आहे. चला, यस यस यस, अगदी बरं. म्हणजे इथं पाहिलंय आपल्याला लगेच उत्तर येणार आहे बरं का, कारण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्यांना आपण काय म्हणतो, सीईओ म्हणतो, बरोबर. झेडपीचे सीईओ असतात आणि झेडपीचे सीईओ जे असतात तर ते लक्षात ठेवायचं कोण असतात, तर ते IAS अधिकारी असतात, बरोबर. याच्यामध्ये मनपाचे आयुक्त सुद्धा येतील, है का नाही, आयुक्त सुद्धा येतील. आयुक्तांना सुद्धा हा या ठिकाणी लागू होत नाही. दुसरी गोष्ट, आपले कलेक्टर असतात, ठीक आहे, कलेक्टरला सुद्धा या ठिकाणी लागू होत नाही का, ते सुद्धा IAS ऑफिसर असतात, ठीक आहे, IAS ऑफिसर असतात. त्यामुळं या ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या ठिकाणी हे लागू होत नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर येईल. कोणत्या कोणाला होत नाही तर लक्षात ठेवायचं, जे IAS दर्जाचे अधिकारी असतील, ठीक आहे, IAS मधले अधिकारी असतील, त्यांना या ठिकाणी हे नियम लागू होत नाहीत. हे कलम 3 म्हणजे आपला नियम 3 हा सांगतो. ठीक आहे, पुढे बघूया आपण. नियम 2 मधील कुटुंब, नियम 2 मधील कुटुंब या व्याख्येत खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही. शासकीय कर्मचाऱ्याची पत्नी, कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असलेले आई वडील, कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असलेली अविवाहित बहीण आणि कर्मचाऱ्याच्या विवाहित आणि कमवता मुलगा. चला सांगा बरं. चला, उत्तर याचं सुद्धा उत्तर या ठिकाणी देणं अपेक्षित आहे की नियम 2 जेव्हा आपण व्याख्या पाहतो ना, व्याख्या, त्या व्याख्यामध्ये कुटुंबाची व्याख्या दिलेली आहे आणि या कुटुंबाच्या व्याख्येमध्ये कोशाचा समावेश होत नाही. बघा, ठीक आहे, उत्तर द्यायचंय, उत्तर द्यायचं आहे. बघा, इथं जर बघितलं तर शासकीय कर्मचाऱ्याची पत्नी, कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असलेले आई वडील, कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असलेले अविवाहित बहीण आणि कर्मचाऱ्याचा विवाहित आणि कमवता मुलगा. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय आहे तर विवाहित आहे आणि कमवता आहे. ठीक आहे, विवाहित आहे आणि कमवता आहे. कमवता आहे म्हणजे त्याचं स्वतःचं उत्पन्नाचं सोर्स आहे, तर तो प्रामुख्यानं याच्यामध्ये इन्क्लूड होणार नाहीये, तो या कुटुंबाच्या व्याख्येमध्ये येणार नाही किंवा त्याची पत्नी याच्यामध्ये येणार नाही. क्लिअर. बाकी आता सांगितलं बघा, कर्मचाऱ्याची पत्नी आली, पण पत्नी आली तर ठीक आहे, पुढे आपण ते प्रश्न घेऊया. ठीक आहे, बघा मग हे झालं, या ठिकाणी व्याख्येमध्ये यांचा समावेश होणार नाहीये. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला वाटेल की प्रश्नाची उत्तर तर येत आहेत, सोप्या स्वरूपाची आहेत, हे का नाही, पण लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये शब्दरचना थोडीशी या ठिकाणी किचकट स्वरूपाची आणली जाऊ शकते. ठीक आहे, आत्ताच्या आत्ता पाहिलेलं असल्या कारणानं आपल्याला हे सोपं वाटतंय. ठीक आहे, पण एका विशिष्ट कालावधीनंतर जेव्हा आपण हे प्रश्न पाहू तेव्हा निश्चितपणे या ठिकाणी काय होणार आहे तर हे डिपेंड, इथं सरळ लक्षात येतंय बरं का. ठीक आहे, विवाहित कमवता मुलगा, ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. सार्वजनिक वाहन या व्याख्येत खालीलपैकी कशाचा समावेश होतो असं विचारलंय. ठीक आहे, टॅक्सी, स्वतःची कार, रेल्वे, बस आणि भाड्याने घेतलेली गाडी. 100% याच्यामध्ये या ठिकाणी उत्तर सुद्धा सोप्या पद्धतीनंच देता येणार आहे. हे सुद्धा काय आहे तर सोप्या स्वरूपाचं आहे. थोडेसे या ठिकाणी मी काय म्हणतो तुम्हाला की आपण सुरुवातीला थोडेसे सोपे प्रश्न या ठिकाणी घेतोय, जेणेकरून तुमच्या संकल्पना क्लिअर व्हाव्यात. ठीक आहे, संकल्पना क्लिअर व्हाव्यात आणि मग हळूहळू या ठिकाणी काय होईल, आपल्याला जसं पुढे जाऊ तसं याच्यामध्ये प्रश्नांची अपग्रेडेशन आपण करत जाणार आहोतच. ठीक आहे, याचं उत्तर काय येणार आहे तर या ठिकाणी रेल्वे आणि बस यांचा समावेश कशामध्ये होणार आहे तर सार्वजनिक वाहनामध्ये होणार आहे. याच्यामध्ये विमान या ठिकाणी याचं सुद्धा येईल, विमान सुद्धा येईल. ठीक आहे, हे प्रामुख्याने काय करायचं इथं लक्षात ठेवायचं, त्याचं योग्य उत्तर असेल. क्लिअर. चलो, नंतर कर्मचाऱ्याच्या कुटुंबात आई वडील यांचा समावेश होण्यासाठी कोणती अट अनिवार्य आहे. ठीक आहे, कर्मचाऱ्याच्या कुटुंबात आई वडील यांचा समावेश होण्यासाठी कोणती अट अनिवार्य आहे. ते कर्मचाऱ्याच्या सोबत राहत असावेत, ते कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असावेत, त्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असावे आणि वरीलपैकी कोणतीही नाही. सांगा बरं. चला सांगा, याचं उत्तर सांगा की कर्मचाऱ्याच्या कुटुंबात आई वडील यांचा समावेश होण्यासाठी कोणती अट अनिवार्य आहे. चला, यस, अगदी बरोबर आहे. ठीक आहे, बघा इथं सुद्धा उत्तर चुकतंय तुमचं. ठीक आहे,
तर काय असणार आहे, तर लक्षात ठेवा इथं जर बघितलं या ठिकाणी ते तुम्हाला सांगितलं की ते पूर्णपणे अवलंबून असावेत. ही ही अट आहे, मेनली अट आहे बरं का. ठीक आहे, मुख्य अट ते पूर्णपणे अवलंबून असावेत, त्यांचा समावेश या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबामध्ये होत असतो. ठीक आहे, त्या कुटुंबामध्ये होत असतो, म्हणून पर्याय क्रमांक ब त्याचं योग्य उत्तर होईल. ठीक आहे, मुख्य अट आहे ही, बाकीचं असतीलच पण ही सगळ्यात महत्वाची अट आहे. बरोबर, आता मी तुम्हाला म्हटलं की समजा ते सोबत राहत आहेत पण वडिलांना पेन्शन येते, तर त्यांचा कुटुंबामध्ये समावेश केला जाऊ शकतो का? नो, नाही. ठीक आहे, का तर ते स्वतः या ठिकाणी त्यांना त्यांचं इन्कम येत आहे. ठीक आहे, त्यामुळे त्याच्यावर अवलंबून असणार नाहीत. ठीक आहे, म्हणून हे लक्षात ठेवायचं की इथं काय आहे, तर हे कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असले पाहिजेत. बरोबर, पूर्णपणे अवलंबून असले पाहिजेत, तर आणि तरच त्यांचा या ठिकाणी काय होईल, तर या कर्मचाऱ्याच्या कुटुंबात आई वडिलांचा समावेश होणार आहे. ठीक आहे, चला चलो त्याच्यानंतर एका शासकीय कर्मचाऱ्याने पहिली पत्नी जिवंत असताना कायद्याने अमान्य असलेला दुसरा विवाह केला, प्रवास भत्त्यासाठी त्याच्या कुटुंबात कोणाचा समावेश होईल? चला, प्रवास भत्त्यासाठी त्याच्या कुटुंबात कोणाचा समावेश होईल? ठीक आहे, पहिली पत्नी आणि दुसरी पत्नी दोन्हींचा, फक्त दुसरी पत्नी, फक्त पहिली पत्नी, दोन्ही पत्नींना मिळणार नाही. ठीक आहे, चला एका शासकीय कर्मचाऱ्याने पहिली पत्नी आणि जिवंत असताना कायद्याने अमान्य असलेला दुसरा विवाह केला, प्रवासी भत्त्यासाठी त्याच्या कुटुंबात कोणाचा समावेश होईल? ठीक आहे, लक्षात घ्या. आता इथे एक प्रामुख्यानं गोष्ट लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे, इथं बघायचंय, इथं जर बघितलं आपल्याला सहज उत्तर देता येणार आहे. मी तुम्हाला याचं डिस्क्रिप्शन सांगितलं की हिंदू विवाह पद्धतीनुसार पहिली पत्नी जिवंत असताना दुसरी पत्नी करणं हा गुन्हा आहे. ठीक आहे, किंवा तो व्हॅलिड मानला जात नाही, आणि जो इनव्हॅलिड असेल तो या ठिकाणी काय असणार आहे, तर पहिल्या पत्नीला मिळणार नाही, दुसऱ्या पत्नीला या ठिकाणी काय होणार आहे, तो प्रवास भत्ता मिळणार आहे. ठीक आहे, म्हणून फक्त पहिली पत्नीला या ठिकाणी काय होईल, तर हा प्रवास भत्ता मिळेल. आता ठीक आहे, त्यांचा कायदेशीर जर डिवॉर्स झाला असेल तर ठीक आहे, आता या कंडिशन मध्ये लक्षात ठेवा, इथं जर या ठिकाणी त्यांचा काय झालाय, तर डिवॉर्स, आपण मराठीमध्ये शब्द काय वापरतो या ठिकाणी याला, तर घटस्फोट झाला आहे. ठीक आहे, ठीक आहे, घटस्फोट झालेला आहे. तर घटस्फोट झालेल्यामध्ये समजा घटस्फोट, आता या ठिकाणी जर बघितलं ए आणि बी या दोन पत्नी आहेत, आणि ह्या या ठिकाणी ए बी हा आपण म्हणूया की पती आहे एक. ठीक आहे, यानं याच्यासोबतही लग्न केलंय, याच्यासोबत लग्न आहे, पण ए सोबत त्याचा काय झालाय, घटस्फोट झालाय. मग अशा परिस्थितीमध्ये मला सांगा बरं की या प्रवास भत्ता हा कोणाला मिळेल, याच्यामध्ये पैकी कोणाला मिळेल? आता ए ला मिळेल का बी ला मिळेल, का दोन्हीला मिळेल की दोन्हीला नाही? आता याच्यापैकी उत्तर सांगा परत, आता सांगा उत्तर. ठीक आहे, जर घटस्फोट झालेला असेल तर, कारण घटस्फोट काय आहे, तर घटस्फोट हा व्हॅलिड आहे. ठीक आहे, कायद्यानं मान्य केलं, म्हणजे घटस्फोट झाल्याच्या नंतर याला कायदा मिळेल ना, काय मान्यता मिळेल ना, तर ती पत्नी म्हणून राहिली नाही ना आता. ठीक आहे, पत्नी म्हणून राहिलेली नाही, तिने या ठिकाणी रितसर या ठिकाणी कायदेशीररित्या काय केलंय, घटस्फोट घेतलाय, म्हणून त्याची ती पत्नी म्हणून राहिली नाही, म्हणून आता त्याने दुसरा विवाह केला, आणि दुसरा विवाहामध्ये या ठिकाणी बी त्याची पत्नी असणार आहे, ते व्हॅलिड असणार आहे. ठीक आहे, मग त्या परिस्थितीमध्ये प्रामुख्याने काय होणार आहे, तर इथं दुसऱ्या पत्नीला इथं हे मिळून जाईल. क्लिअर? येस, अगदी बरोबर आहे, दुसऱ्या पत्नीला मिळेल, अगदी बरोबर आहे. ठीक आहे, आता खालील विधाने विचारात घ्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना हे नियम लागू होतात. दुसरी गोष्ट, आकस्मिक निधीतून पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे नियम लागू होत नाहीत. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलंय तुम्हाला, कोणते विधान बरोबर आहे? मग फक्त एक, फक्त दोन, एक आणि दोन, दोन्ही आणि दोन्ही नाही. चला, ठीक आहे, चला बघा, खालील विधाने विचारात घ्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना हे नियम लागू होतात का? होतात. आणि आकस्मिक निधीतून पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे नियम लागू होत नाहीत. यापैकी कोणतं विधान बरोबर आहे? तर लक्षात ठेवायचं, पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ब त्याचं योग्य उत्तर असणार आहे. हे फक्त आणि फक्त हे स्टेटमेंट काय आहे, इथं योग्य आहे. या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे नियम हे भारतीय संविधानाने ठरवून दिल्याप्रमाणे असतात, आणि म्हणून लक्षात ठेवायचं या ठिकाणी काय आहे, तर मुंबई उच्च न्यायालय हे यांना लागू होत नाहीत.
ठीक आहे, संविधानानुसार असतात ना ते, आणि संविधानानुसार त्यांच्यामध्ये मग संसदेमध्ये कायदा केला जातो आणि त्यानुसार ते ठरत असतात. ठीक आहे, त्यामुळं हे नाही, हे करेक्ट आहे. फक्त या ठिकाणी ब त्याचं योग्य उत्तर असेल. क्लिअर? चला, फक्त 2 अगदी बरोबर आहे. पुढे, मुख्यालय या संज्ञेचा अचूक अर्थ नियम 2 नुसार काय आहे? चला सांगा बरं. मुख्यालय या संज्ञेचा अचूक अर्थ नियम 2 नुसार काय आहे? बघा बरं का, आता आता याला केअरफुली वाचण्याची गरज आहे बरं का. ठीक आहे, आता याला थोडंसं केअरफुली वाचण्याची गरज आहे. बघूया किती जणांना उत्तर देता येते. विहित केलेले कर्तव्याचे ठिकाण, कर्मचाऱ्याचे राहते घर, कर्मचाऱ्याचे कामाचे ठिकाण आणि संबंधित विभागाचे मुख्यालय. चला सांगा, मी तुम्हाला काय म्हटलं होतं की काही प्रश्न हे तुम्हाला जमलिंग करणारे असणारच आहेत, आणि हेच प्रश्न आपल्या या ठिकाणी काय ठरवत असतात, तर मेरिट ठरवत असतात. ठीक आहे, प्रश्न जर व्यवस्थित, फक्त अशा व्यवस्थित परिस्थितीमध्ये काय लागतं, प्रश्न व्यवस्थित वाचावा लागतो. बघा, ठीक आहे, प्रश्न व्यवस्थित वाचावा लागतो अशा परिस्थितीमध्ये. ठीक आहे, आता इथं जर बघितलं तर एक तर तुमची गोष्ट या ठिकाणी काय झाली, इथून हे तर उडालं, हे का नाही, हे तर काय झालं, इथून डिलीट झालं, हे का नाही, पहिल्यांदाच. मग आता तुम्ही जेव्हा पाहताय तर मुख्यालय हेडक्वार्टर कशाला म्हणायचं, बरोबर. इथं नियम 2चा इथं उल्लेख आहे. अचूक अर्थ नियम 2 नुसार काय आहे, तर विहित केलेले कर्तव्याचे ठिकाण यालाच मुख्यालय असं म्हटलं जाईल, आणि त्याच्या आजूबाजूच्या या ठिकाणी म्हणजे 8 किलोमीटरचा, जाऊन येऊनचा 8 किलोमीटरचा प्रदेश, आणि शहरी भागामध्ये 12 किलोमीटर, बरोबर. म्हणून याचं उत्तर काय असलं पाहिजे, एक असलं पाहिजे. विहित केलंय ना, है का नाही. तुम्ही कोणत्याही विभागामध्ये काम करता, त्याचं मुख्यालय, समजा मी म्हटलं की महिला बाल विकास विभागाचं मुख्यालय पुण्यामध्ये आहे, मग तुम्ही या ठिकाणी पुणेच तुमचं कार्यालय म्हणायचंय का, नाही ना, हे का नाही. संबंधित विभागाचं मुख्यालय या ठिकाणी नाही, आणि कर्मचाऱ्याचं कामाचं ठिकाण, समजा तुम्ही गेला एखाद्या टूरवर आणि तिकडे काम करणार ना तुम्ही, ते कामाचं ठिकाण म्हणजे तुमचं इथं मुख्यालय म्हणता येईल का, नाही. तुम्हाला जे विहित करून दिलेलं आहे तेच तुमचं काय असणार आहे, तर या ठिकाणी नियम 2 नुसार या ठिकाणी त्याचं उत्तर येऊन जाईल. क्लिअर? नियम 2 नुसार, म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर होतं. अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते थोडेसे जमलिंग करणारे असलेले आपल्याला पाहायला मिळत असतात. ठीक आहे, चला, शासकीय कर्मचाऱ्याच्या भावाचा समावेश कुटुंब व्याख्येत कधी होऊ शकतो? चला, शासकीय कर्मचाऱ्याच्या भावाचा समावेश कुटुंब व्याख्येमध्ये कधी होऊ शकतो? जर तो बेरोजगार असेल तर, जर तो वृद्ध असेल तर, जर तो अल्पवयीन असेल तर, आणि भावाचा समावेश कधीच होत नाही. ऍप्लिकेशन बेस, मग तुम्हाला काय म्हटलं होतं की ऍप्लिकेशन बेस आपण थोडेसे प्रश्न जास्त घेतोय, जेणेकरून तुम्हाला ते शब्दांची सवय लागावी. ठीक आहे, शब्दांची सवय लागावी. आता सांगा या प्रश्नाचं उत्तर काय असेल. ठीक आहे, बघा, शासकीय कर्मचाऱ्याच्या भावाचा समावेश कुटुंबाच्या व्याख्येमध्ये कधी होऊ शकतो, तर लक्षात घ्यायचंय, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. चला, कसं असलं पाहिजे रे, फक्त 2 क, ओके, क सी क, ओके. ठीक आहे, बरेच जण उत्तर देत आहेत आणि अगदी करेक्ट देत आहेत. तो अल्पवयीन असेल तरच. ठीक आहे, बघा, तो बेरोजगार असेल, पण तो इथं बेरोजगारीची अट आहे का, तर नाही. तो अल्पवयीन असावा आणि या ठिकाणी कसा असावा, डिपेंड असावा, म्हणजे अवलंबित असावा. ठीक आहे, ठीक आहे. त्यामुळं हे त्याचं उत्तर असेल. भावाचा समावेश कुटुंबामध्ये होतो, तो लहान असला तर. ठीक आहे, वृद्ध असेल, वृद्ध असल्यावर तर त्याचा काही समावेशच नाही. ठीक आहे, दुसरी गोष्ट, बेरोजगार असेल तर इथं संबंध येत नाही. म्हणून फक्त या ठिकाणी इथं कसा असला पाहिजे, डिपेंड असला पाहिजे तो, आणि वयानं लहान असला पाहिजे, तर आणि तरच त्याचा समावेश याच्यामध्ये होणार आहे. ठीक आहे, चला, नियम 2 नुसार वेतन या शब्दाचा अर्थ काय घेतला जातो? ठीक आहे, चला सांगा बरं, आपण आताच पाहिलंय, सांगा. नियम 2 नुसार वेतन या शब्दाचा अर्थ काय घेतला जातो? बघूया किती जणांना उत्तर देता येते. एकूण पगार, हातात मिळणारा पगार, महागाई भत्ता सोडून इतर सर्व भत्ते वरीलपैकी नाही. नियम 2 नुसार वेतन, वेतन या शब्दाचा अर्थ काय घेतला जातो? सांगा बरं. कशाला म्हणायचं वेतन? यापैकी सांगा बरं योग्य उत्तर आता.
यापैकी योग्य उत्तर काय येऊ शकणार आहे? चला. येस. चला. अगदी बोलणे मॅडम तुमचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. मॅक्सिमम लोकांनी काही जणांनी उत्तर देणंच टाळलंय मुळामध्ये. ठीक आहे. चला उत्तर काही जण या ठिकाणी देत आहेत. चला अगदी बरोबर आहे. या ठिकाणी वरीलपैकी नाही म्हणजे इथं बेसिक पे असायला पाहिजे. ठीक आहे. बेसिक पेलाच आपण या ठिकाणी काय म्हणतो? वेतन असं म्हणतो. आहे का नाही? बेसिक पे. ठीक आहे. म्हणून याचं उत्तर काय येईल? ड येईल. ठीक आहे. ड याचं उत्तर असायला पाहिजे. बऱ्याच जणांचं उत्तर या ठिकाणी चुकलेलं आहे. काही जणांचं उत्तर बरोबर येत आहे. ठीक आहे. मग याचं उत्तर काय असणार आहे? बेसिक पे. हेच याचं या ठिकाणी नियम 2 नुसार इथं वेतन या शब्दाचा अर्थ प्रामुख्यानं घेतला जात असतो. हे प्रामुख्यानं इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. चला. मग या ठिकाणी उर्वरित जो आपला पोर्शन आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून पाहूया. या ठिकाणी आपण थांबू. आजचे जे प्रश्न आहेत ते व्यवस्थित पद्धतीने पुन्हा एकदा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. पुन्हा नंतर म्हणजे याच्यावरती अजून आपण अवघड स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी घेणारच आहोत पुढे पुढे. ठीक आहे. टेस्ट वगैरे असतील त्यावेळेमध्ये या ठिकाणी मला मिळून जातील. चालेल. चला मग थांबूया आपण या ठिकाणी. थँक्यू.